नमस्कार मित्रांनो, मी संतोष पवार। महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण 4 योजना आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की यासाठी कोणत्या महिलांना कोणत्या पुरुषांना 1500 रुपये महिना सुरू होणार आहे। मित्रांनो, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी। आणि मित्रांनो, तुम्हाला देखील हा महिना 1500 रुपये सुरू होऊ शकतो, त्यासाठी व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 2024 मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे। यामध्ये 21 ते 60 वर्ष वयोगटातील महिला शासनातर्फे दरमहा 1500 रुपये देण्यात येत आहेत। या योजनेसोबतच आणखी 3 योजनेविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। त्या योजनेमध्ये पण तुम्हाला 1500 रुपये महिना मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही पात्र आहात का, कुठले डॉक्युमेंट्स लागणार आहेत, सविस्तर माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। क्रमांक 1 योजना, संजय गांधी निराधार अनुदान योजना। अर्ज मंजूर झालेल्या व्यक्तींना दरमहा 1500 रुपये लाभ मिळण्यात येतो। तुमच्या शेजारी विधवा, दिव्यांग, आजारग्रस्त असलेल्या महिला संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेऊ शकतात। समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य देणे हा संजय गांधी निराधार योजनेचा प्रमुख उद्दिष्ट आहे। मित्रांनो, संजय गांधी निराधार योजना दरमहा 1500 रुपये अर्ज मंजूर झाल्यास सुरू होतात। यासाठी तुम्ही पात्र आहात का, याचे डॉक्युमेंट्स काय आहेत ते एकदा पाहून घेऊया। या योजनेसाठी तुम्हाला तुमच्या वयाचा दाखला लागणार आहे। इथं वयोमर्यादा दिलेली पहा, 18 ते 65 वर्ष। सदरील अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा 15 वर्षापूर्वीचा किमान रहिवासी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण आता दुसरी योजना पाहूया। यामध्ये पहा, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना। अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 रुपये इथेही तुम्हाला मिळणार आहेत। यासाठी वयोमर्यादा आहे पहा, 65 वर्षावरील निराधार वृद्धांना श्रावण बाळ निराधार योजनेचा लाभ घेता येतो। यासाठी आवश्यक कागदपत्रे पहा, विविध नमूद अर्ज वयाचा दाखला, 65 वर्ष किमान वय असावे, महाराष्ट्र राज्यामध्ये 15 वर्षापासून राहणारा असावा, उत्पन्नाचा दाखला किमान 21,000चं वार्षिक उत्पन्न असलं पाहिजे, आधार कार्ड, राशन कार्ड, निवडणूक कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी असल्याचा दाखला आणि अर्जदाराचा फोटो एवढे डॉक्युमेंट्स श्रावण बाळ योजनेसाठी तुम्हाला लागणार आहेत। योजना क्रमांक 3 मित्रांनो, ह्या योजनेमध्ये तुमच्या घरी जर आजी आजोबा असतील, 65 वर्षावरील जेवढे बी लोक आहेत, महिला असो की पुरुष असो, त्या व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो। ह्या योजनेचं नाव आहे पहा, इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन, वृद्धांना मिळणार 1500 रुपये महिना। यासाठी तुम्ही अपील करू शकतात। यासाठी काय डॉक्युमेंट्स आहेत ते एकदा पाहून घेऊया। यामध्ये पहा, अर्जदाराचा वयाचा दाखला लागणार आहे, 65 वर्ष वय पूर्ण असलं पाहिजे, दारिद्र्य रेषेखाली दाखला लागणार आहे, कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणं गरजेचं आहे। म्हणजे दारिद्र्य रेषेमध्ये तुमचं नाव आलेलं पाहिजे, किमान 15 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आधार कार्ड, राशन कार्ड, निवडणूक कार्ड, बँक पासबुक, रहिवासी असल्याचा दाखला आणि अर्जदाराचा फोटो एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लागतील। तुम्हीही या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि 1500 रुपये महिना सुरू करू शकता। आता पाहूया योजना क्रमांक 4। या योजनेचं नाव आहे इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना। अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत। यासाठी वयोगट आहे पहा, 18 ते 79 वयोगटातील व्यक्ती 80% पेक्षा जास्त जे अपंग आहेत त्या व्यक्तींना ह्या योजनेचा लाभ मिळू शकतो। यासाठी कुठले डॉक्युमेंट्स आहेत ते एकदा पाहून घेऊया। सदरील योजना ही फक्त अपंगांसाठी आहे, त्यामुळे लक्ष देऊन ऐका। तुम्ही जर अपंग असाल तर तुम्हाला तुमच्या अपंगत्वाचा दाखला लागणार आहे। त्याचबरोबर दारिद्र्य रेषेखालील दाखला लागणार आहे। त्याचबरोबर किमान 15 वर्षापूर्वी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं गरजेचं आहे। आधार कार्ड, निवडणूक कार्ड, राशन कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स, रहिवासी असल्याचा दाखला आणि अर्जदाराचा फोटो। मित्रांनो, सर्व योजनांना सेम डॉक्युमेंट्स आहेत, फक्त अपंगत ह्या योजनेसाठी तुम्हाला अपंगत्वाचा दाखला लागणार आहे। म्हणजे तुम्ही हँडिकॅप जर असाल तर तुम्हाला इथे दाखला द्यावा लागणार आहे। जर तुम्ही मूकबधीर असाल किंवा बहिरे असाल किंवा आणखी कुठला डिसीज असेल तर त्या डिसीजचं तुम्हाला मेडिकल सर्टिफिकेट द्यावं लागणार आहे। तसेच मित्रांनो, या सर्व योजनांचे फॉर्म तुम्हाला कुठे मिळतील तर मित्रांनो, तुम्हाला तुमच्या तालुक्यातील जी तहसील असते, तहसील कार्यालयामध्ये तुम्हाला हे फॉर्म सर्व मिळतील।
तुम्ही ज्या योजनेमध्ये बसत आहात त्या योजनेचा फॉर्म घ्यायचा आहे, सर्व डॉक्युमेंट्स त्याला झेरॉक्स करून लावायचे आहेत व्यवस्थित, आणि ती फाईल तहसीलदार, नायब तहसीलदार किंवा तहसीलमध्ये एक सेतू कार्यालय असतं, त्या कार्यालयामध्ये तुम्ही हा फॉर्म सबमिट करू शकता। त्यानंतर तुमच्या कागदपत्राची पडताळणी केली जाते। जर तुम्ही ह्या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला ह्या योजना सुरू केली जाते, तुम्हाला देखील 1500 रुपये महिना सुरू होऊन जातो। मित्रांनो, ह्या होत्या माहिती 4 योजना प्रमुख महाराष्ट्रातील। जर तुम्ही यासाठी लाभ घ्यायचा इच्छुक असाल तर तुम्ही हा फॉर्म भरून या योजनेचा लाभ घेऊ शकता आणि 1500 रुपये महिना सुरू करू शकता। जर दिलेली माहिती व्यवस्थित समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि ज्या व्यक्तींना याची गरज आहे त्या व्यक्तींना ही योजना सुरू करण्यास मदत करा। धन्यवाद मित्रांनो।